आपल्या आयुष्यात ना असे काही क्षण येतात जेव्हा आपण एका मोठ्या उंबरठ्यावर येऊन उभे राहतो. मग तो उंबरठा नात्यांचा असो किंवा आपल्या करिअरचा. आज आपण अशाच एका तरुणीची गोष्ट पाहणार आहोत, जिने स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवला आणि एक नवी उंच झेप घेतली. तर ही गोष्ट आहे मुग्धाची. अवघ्या 21 वर्षांची, हुशार, डिझाईनची विद्यार्थिनी. डोळ्यांमध्ये खूप सारी स्वप्न आहेत, पण तिचं आयुष्य आणि तिचं नातं तिला एका अशा वळणावर घेऊन आलंय जिथे तिला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. आणि याच गोंधळलेल्या अवस्थेत ती आपल्या आईला, स्वराला, एक असा प्रश्न विचारते जो खरं तर आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी पडलाच असेल, की आई, लग्नासाठी फक्त प्रेम पुरेसं असतं का? किती महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? आता गंमत बघा. मुग्धासमोर दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन उभे आहेत. एकीकडे आहे तिचा पार्टनर आर्यन, जो म्हणतोय, तू नोकरी सोड, मी आहे ना सगळं बघायला. आणि दुसरीकडे आहे तिची आई, जी म्हणते, असा जोडीदार निवड जो तुझ्या पंखांना बळ देईल. म्हणजे एकीकडे आहे सुरक्षितता आणि दुसरीकडे आहे स्वातंत्र्य. आणि साहजिकच या विचारांच्या गर्दीत हरवलेली मुग्धा आपल्या आईकडे येते आणि एक खूप मूलभूत प्रश्न विचारते, की फक्त दिसणं किंवा पैसा याच्या पलीकडे जाऊन जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती नक्की ओळखायची कशी? आता इथे स्वरा जे मार्गदर्शन करते ना, ते फक्त मुग्धासाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोलाचं आहे. चला तर मग पाहूया, योग्य जोडीदार म्हणजे नक्की काय. स्वराचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, की बघा, परफेक्ट जोडीदार वगैरे काही नसतं, पण योग्य जोडीदार नक्कीच मिळू शकतो. आणि तो ओळखायचा कसा? तर त्यासाठी तिनेही 3S ची फ्रेमवर्क दिली आहे: सपोर्ट, स्पेस आणि समान मूल्य. म्हणजे जो तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देईल, जो तुम्हाला तुमची वैयक्तिक जागा देईल आणि ज्याचे तुमचे विचार जुळतील. खरं तर याच 3 गोष्टींवर कोणत्याही चांगल्या नात्याचा पाया उभा राहतो. इतकंच नाही तर स्वरा काही रेड फ्लॅग्स म्हणजे धोक्याच्या सूचनांबद्दलही सांगते. या अशा व्यावहारिक कसोट्या आहेत, जसं की रागात असताना समोरची व्यक्ती कशी वागते, घरकामाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती व्यक्ती आपल्या स्वप्नांना करिअर म्हणून बघते की फक्त एक टाइमपास किंवा छंद म्हणून. स्वरा तिच्या मुलीला एका पत्रात एक खूप सुंदर आणि खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट सांगते. ती म्हणते, तुला कोणी पूर्ण करण्यासाठी जोडीदाराची गरज नाही, तर तुझं पूर्णत्व साजरं करण्यासाठी सोबतीची गरज आहे. किती मोठा विचार आहे हा. नातं हे 2 अपूर्ण व्यक्तींनी एकमेकांना पूर्ण करण्यासाठी नसतं, तर 2 संपूर्ण व्यक्तींनी एकत्र येऊन आयुष्य साजरं करण्यासाठी असतं. बरं, आईकडून मिळालेल्या या नव्या दृष्टिकोनामुळे आणि आत्मविश्वासामुळे मुग्धाच्या आयुष्यात एक मोठं वळण येतं. आता ती एक असा निर्णय घेते जो तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. आणि मुग्धा निवडते स्वतःच्या स्वप्नांचा मार्ग. तिला डिझाईनमध्ये मास्टर्स करण्यासाठी एका नामांकित परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळतो. तिच्या आयुष्याचा एक नवा, मोठा उंबरठा तिच्यासमोर उभा ठाकतो. विमानतळावरचा तो क्षण खूप भावनिक होता. एका डोळ्यात आनंद होता, तर दुसऱ्या डोळ्यात घर सोडण्याचं दुःख. जणू काही एक पाखरू आपलं सुरक्षित घरटं सोडून एका मोकळ्या, अमर्याद आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झालं होतं. आणि अशा वेळी जी एक स्वाभाविक भीती आपल्या सगळ्यांच्याच मनात येते, तीच भीती मुग्धाच्याही मनात येते. ते तिच्या आईला अगदी निरागसपणे विचारते, आई, मी तिथे एकटी कशी राहणार? मला तुमची आठवण आली तर मी काय करू? आणि तेव्हा तिचे वडील राज तिला धीर देतात. ते तिला एक असा आशीर्वाद देतात जो तिच्या पंखांमध्ये 1000 हत्तींचं बळ भरेल. ते म्हणतात, जा मुग्धा, जा, जग जिंकून ये. तुझा बाप नेहमी तुझा पाठीशी उभा आहे. निरोप घेताना स्वरा आपल्या मुलीला एक शेवटची पण कदाचित सर्वात मौल्यवान भेट देते. एक अशी भेट जी तिच्या या नवीन प्रवासात तिची सोबती ठरणार होती. स्वरा मुग्धाच्या हातात एक डायरी देते, जिचं नाव आहे उंबरठ्या पलीकडली ती. पण ही फक्त एक डायरी नाहीये, हे लक्षात घ्या. ही एक प्रकारची ऊर्जा आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शहाणपण आहे. एक असं ज्ञान जे तिला जेव्हा कधी वाटेल की आपण हरवलोय, तेव्हा योग्य मार्ग दाखवेल. त्या डायरीत मुग्धासाठी एक पत्र होतं, ज्यात स्वराने तिच्या या नव्या प्रवासाचा अर्थ उलगडून दाखवला होता. तिने लिहिलं होतं, उंबरठ्याच्या आतलं जग सुरक्षित असतं, पण उंबरठ्या पलीकडलं जग सुंदर असतं. बघा, किती सोप्या शब्दात तिने घरातल्या सुरक्षेची आणि बाहेरच्या जगातल्या अमर्याद संधींची सुंदर सांगड घातली आहे. आणि मग येतो स्वराचा सर्वात महत्त्वाचा संदेश. एक असा संदेश जो खरं तर प्रत्येक मुलीने किंबहुना प्रत्येकानेच आपल्या मनात कोरून ठेवावा. तुला कोणाचीही सावली बनण्याची गरज नाही, कारण तू स्वतः एक प्रकाश आहेस. आणि शेवटी ती तिला एक मोलाचा सल्ला देते. सुका कर,
त्यातून खूप काही शिक, पण कधीही भीतीपोटी पुन्हा त्या सुरक्षित उंबरठ्याच्या आत लपून बसू नकोस. हा सल्ला म्हणजे सतत पुढे जात राहण्याची, न घाबरता आयुष्य जगण्याची खूप मोठी प्रेरणा आहे. मुग्धाची गोष्ट तर इथे एका नव्या प्रवासाला सुरुवात करते, पण जाता जाता ते आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न विचारून जाते. असे प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. पहिला प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता उंबरठा आहे जो ओलांडायला आपल्याला आजही भीती वाटते? तो उंबरठा आपल्या स्वप्नांचा आहे की आपल्याच मनातल्या कोणत्या तरी भीतीचा? दुसरा प्रश्न पालकांसाठी आहे. जेव्हा मुलं मोठी होतात, आपलं जग शोधायला घराबाहेर पडतात, तेव्हा आयुष्य रिकामं वाटतं की खरं तर आपल्यालाही आपलं आयुष्य नव्याने रंगवण्यासाठी एक मोकळा कॅनव्हास मिळतो? आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्या प्रवासात उंबरठ्यापलीकडील व्यक्ती शोधण्याच्या नादात आपण स्वतःच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान करायला शिकलो आहोत का? कारण मुग्धाच्या कथेचा खरा सार हाच आहे की खरा प्रवास बाहेरच्या जगात नाही, तर तो आपल्या आतून सुरू होतो.